नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। सत्ताधाऱ्यांचे मिनिटात सभा गुंडाळण्याच्या धोरणाला विरोधी पक्षाचा जोरदार विरोध। कुठलीही सभा सुरू होण्यापूर्वी मागच्या सभेचे इतिवृत्त वाचन आणि त्यावर हरकती घेणे अपेक्षित असताना संख्याबळाच्या जोरावर थेट सभेच्या अजेंड्यावरील विषय नियमबाह्य पद्धतीने 1 सेकंदात मंजूर करण्याच्या नियमबाह्य कामकाजाला आज नंदुरबार नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेता असलेल्या भाजपाच्या हिरालाल चौधरी यांनी जोरदार विरोध केलाय। याच मुद्द्यावरून आज स्थायी समितीच्या सभेत सुरुवातीला गोंधळ पाहायला मिळाला। नंदुरबार नगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक दिनांक 27 मार्च 2020 रोजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी कोणताही विषय न घेताच अजेंड्यावरील 1 ते 12 विषय बहुमताने मंजूर असल्याचे सांगत सभा आटोपण्याचा प्रयत्न केला। यानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये या विषयावरून शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली। मुळातच कुठल्याही सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मागच्या सभेचे इतिवृत्त वाचन करून त्यावर हरकती मागवणे मग ते कायम करणे क्रमप्राप्त आहे असे न करता थेट सभेतील विषयांचे वाचनही न करता काही सेकंदात सभा आटोपण्यामागे सत्ताधाऱ्यांचा हेतू काय हाच प्रश्न यातून पुढे येताना दिसत आहे। याबाबत हिरालाल चौधरी यांनी दादागिरी करून अशा पद्धतीने बेकायदेशीर कामकाज करणार असाल तर याबाबत थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात दाद मागू अशी भूमिका घेतल्यानंतर काही काळ गोंधळ पाहायला मिळाला। नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देखील हे कामकाज योग्य आहे का असा प्रश्न करण्यात आला। यानंतर नगर परिषद अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर मागच्या सभेचे इतिवृत्त वाचन करण्यास सांगण्यात आले। मागच्या स्थायीमध्ये रूपाशेठ पार्कमधील रस्त्याचे डांबरीकरण आणि इतर विषयात कोणतीही चर्चा न करता थेट 20 रस्त्यांना मंजुरी घेण्यात आल्याच्या कार्यपद्धतीला यावेळी विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी यांनी विरोध केला। जनतेसाठी विकासाभिमुख कामे होत असतील तर त्याला विरोध करण्याची गरज नाही, मात्र ती कामे कुठली निविदा प्रक्रिया कुठल्या दराने स्वीकारल्या गेल्या, कोण मक्तेदार असणार याबाबत देखील खुलासा होणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी हिरालाल चौधरी म्हणाले। आजच्या स्थायी सभेतील 12 पैकी 11 विषयांना विरोधी पक्ष असताना देखील मंजुरी देण्यात आली, मात्र विषय नंबर 8 मध्ये बादशाहनगरमध्ये ड्रेनेज आणि इतर विषयाला बाबत पूर्णपणे माहितीच नसल्याने या अंतर्गत किती गटारी कितीचे काम कोणत्या गल्लीतून सूचकाचे नाव नसल्याने या निविदा प्रक्रियेत कितींनी सहभाग नसल्याने या विषयाला हरकत घेण्यात आली। याबाबत आधी माहिती का दिली जात नाही अशी विचारणा केल्यानंतर माहिती मिळेपर्यंत त्या विषयाबाबत लेखी मांडण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या। मुळातच सभेच्या अजेंड्यासोबत परिशिष्ट मुख्याधिकाऱ्यांची टिप्पणी मिळणे क्रमप्राप्त असताना ती दिली जात नसल्याने या कामाबाबत काहीच माहिती मिळत नसल्याचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी नमूद केले। मुळात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यासारख्या सर्वोच्च सभागृहात वार्तांकनासाठी पत्रकारांना प्रवेश देण्यात येतो, मात्र काही चुकीचे विषय रेटून देण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्यानेच गेल्या सर्वसाधारण सभेपासून पत्रकारांना सभेमध्ये मज्जावाचा पायंडाच सत्ताधाऱ्यांनी पाडलाय। मुळातच सत्ताधारी पक्षाचे नेते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्या ठिकाणी देखील पत्रकारांना वार्तांकनासाठी मुभा दिली जाते असे असताना पारदर्शीपणाचा आवाडणारे नंदुरबार नगर परिषदेचे सत्ताधारी पत्रकारांना सभेत वार्तांकनासाठी परवानगीसाठी का घाबरत आहेत हा प्रश्न देखील असल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना हिरालाल चौधरी यांनी सांगितले। आज नंदुरबार नगर परिषदेची स्थायी समितीची बैठक होती। त्या बैठकीत सुरुवातीला तर त्यांनी बेकायदेशीरपणे कामाला सुरुवात केली होती। विषय वाचत असताना सर्व सदस्यांनी जे सत्ताधारी सदस्य आहेत त्यांनी 1 ते 12 विषय मंजूर, परंतु मी हरकत घेतली की मागच्या इतिवृत्त वाचले नाही आणि 1 ते 12 विषयाला मंजुरी कसं काय, सगळ्या विषयांवर 1 ते 12 जेवढे विषय आहेत त्यांवर सर्वांवर चर्चा होईल। मी हरकती घेतल्या, मी सीओना त्या सगळ्या चुकीच्या बेकायदेशीर होणाऱ्या या ज्या गोष्टी होत्या त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करेल असं सांगितल्यावर सगळे एक विषय वाचण्यात आले आणि इतिवृत्त मागच्या मध्ये आमचा विरोध होता, तो विरोध दर्शवला। एक तर खेळाच्या मैदाना परत घेणं तो एक आमचा विरोध होता आणि दुसरं रूपाशेठ पार्क मध्ये डांबरीकरणाच्या रस्त्या संदर्भात फक्त चर्चा केली
आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत 20 कामं त्यांनी मंजूर करून घेतले. ज्यावेळेस आम्हाला इतिवृत्त लक्षात आलं त्यावेळेस लक्षात आलं की एक कामाच्या मंजुरीनंतर 20 कामं हे मंजूर करतात, ते बेकायदेशीर होतं. त्याच्यावर मी हरकत घेतली. आमच्या रस्त्यांना विरोध नाही किंवा विकास कामांना विरोध नाही, पण चुकीच्या गोष्टी करण्याला आमचा विरोध आहे. सर्व कामे वाटण्यात यावे. त्यांनी तर सुरुवातीला 5 मिनिटात मीटिंग आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु मी 1 ते 12 विषयांवर सर्व विषयांवर चर्चा केली. कारण की आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे ते लोकांच्या प्रश्नांसाठी आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी. चांगल्या कामं होते. 1 ते 12 मधून आम्ही फक्त 8 नंबरचा विषय होता तसा सुपासेट पार्क होता तसा बादशाहनगर मध्ये ड्रेनेजचे काम करणं आणि इतर कामं, ते कामं कोणते किती किती निविदा आली आहेत, बिलो आहेत, ऑफलाईन आहेत का ऑनलाईन आहेत याची माहिती विचारली, परंतु त्या संदर्भात मला माहितीच देण्यात आली नाही की. आणि दुसरी गोष्ट, मीटिंगच्या अगोदर आम्हाला त्या विषयाची अहवालाची बांधकाम विभागाची टिप्पणीची नक्कल मिळायला पाहिजे आणि सीओनी जी टिप्पणी दिली त्याची नक्कल मिळायला पाहिजे. अशी कुठलीच नाही. कोणत्या विषयावर आम्ही बोलू हे मुद्दामून करतात की जेणेकरून आम्ही यांना जाब विचारू आणि यांच्या जो काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न आहे त्या बाहेर होतील. आणि मी एकमेव सदस्य आहे स्टँडिंगला, त्यांचं बहुमत आहे, त्यांनी मंजूर करावं. मला सुद्धा विषय वाटण्यापासून रोखतात आणि पत्रकारांना सुद्धा बसू देत नाही. अशा कोणत्या गोष्टी पत्रकारांना बैठकीत बसू देत नाही. तर याचा अर्थ असा की काही गोष्टी पत्रकारांमार्फत आणि माझ्या मार्फत लोकांपर्यंत जातील आणि यांनी केलेले जे काही चुकीच्या गोष्टी ह्या बाहेर येऊ नये म्हणून हे चाललंय. याच्यानंतर माझी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती राहील की या सब बेकायदेशीर कृत्य करायची जी बैठक असेल, स्थायी असेल, जनरल बोर्ड असेल, ऑन कॅमेरा घेण्यात यावा आणि सदर बैठकीत पत्रकारांना बसू द्यावं, जेणेकरून ज्या गोष्टी त्या पत्रकारांनाही लक्षात येतील आणि ह्या ज्या बेकायदेशीर बोर्ड चालवण्याच्या काय मीटिंग लोकांपर्यंत पोहोचू द्या ना, घाबरतात कशाला. तर ह्या अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाहीत. तुम्ही सत्तेत असले तरी चालेल, आम्ही विरोधाचं काम विकासाला आमच्या पाठिंबा राहील, पण चुकीच्या गोष्टींना आमचा विरोध राहील. बेकायदेशीर एकही गोष्ट होऊ देणार नाही पूर्ण 5 वर्षात, अशी गवाही मी नंदुरबार शहराच्या जनतेच्या वतीने देतो. मीटिंग पण व्हायला पाहिजे आणि जनरल बोर्ड बी व्हायला पाहिजे, कारण कामकाज कसं चालतं हे लोकांनाही कळायला पाहिजे. आणि चांगल्या गोष्टींना आम्ही पाठिंबा दिलाय. आता 1 ते 12 हे जे विषय होते हे लोकांच्या हिताचे होते, आम्ही त्याला पाठिंबा दिला. फक्त 8 नंबरचा जो विषय होता तो चर्चेसाठी आणावा ही माझी मागणी होती. कोणाच्या घरापासून केवढा रस्ता आहे हे तर कळू द्या, किती निविदा आल्या आहेत, बिलो आल्या आहेत का, बिलो आले तर शासनाचाच फायदा आहे. आणि हे याच्यासाठी आहे की मर्जीतल्या ठेकेदारांना कामं देण्यासाठीच हा असा प्रकार चालू आहे, खटापट चालू आहे. पण तसं आम्ही होऊ देणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला, कारण की लोकांनी आम्हाला निवडून दिलंय आणि आमच्यासाठी वेळ आहे. त्यांना वेळ नसेल तर त्यांनी बैठकीतून चाललं जावं असं सांगतात की पटापट आम्हाला वेळ नाही. तुम्हाला वेळ नाही तर मीटिंगला येतातच कशाला. लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, परंतु ही जी सत्तेची मस्ती आहे ही कुठंतरी ह्या गोष्टी घडवत आहे. परंतु आम्ही खपवून घेणार नाही. दाद आम्ही न्यायालयात मागू, माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे मागू, पण बेकायदेशीर कृत्य होऊ देणार नाही असं आपल्याला आश्वस्त करतो. मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार.